जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमः परममंगला गौरव तुला परमवत्सला. ध्याऊ गाऊ उजुवाहुनी, ध्याऊ गाऊ उजुवाहुनी, प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परमवत्सला. नमः परममंगला गौरव तुला परमवत्सला. अगाधया सदानुभव, अगाधया सदानुभव, तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला. नमः परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, आपली काळजी घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविल्या, आनंदित केलं, आशीर्वादित केलं. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानित, तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला उंच करीत. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समोर येतो. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही आज पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. त्या मागील संपूर्ण आठवड्यामध्ये देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सर्व प्रकारे सहाय्य केलंस. पवित्र देव बापा, तुझी कृपा तू पुरवलीस आणि मागचा आठवडा तू आमच्यासाठी आशीर्वादाचा केला. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीकरिता एकत्र येत असताना, देव बापा आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये पवित्र देव बापा आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करण्याकरिता आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तुझ्यामध्ये विलीन होण्याकरिता आम्हा प्रत्येकाला तुझी विशेष कृपा तू पुरव, तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू पुरव. पवित्र देव बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या लेकरांना तू विशेष स्पर्श कर देव बापा. पवित्र देव बापा, आज जेव्हा या भक्ती मंदिरामध्ये तुझी लेकरं शारीरिक मनाने भावनेने दुखावलेल्या अवस्थेत येतील, प्रभू तू त्यांना स्पर्श कर माझ्या देव बापा, आणि तुझं अद्भुत काम त्या प्रत्येकाच्या जीवनात तू कर. होय पवित्र देव बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आमची विनंती आहे प्रभू, जे आमचे प्रियजन आज दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशांवरही तू दया कर देव बापा. तुझी कृपा, उत्तम आरोग्य त्यांना पुरव. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यांचंही सहाय्य कर. या भक्तीच्या वेळेमध्ये देव बापा आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण तू दे आणि आजच्या सर्व भक्तीकडून तुझं
आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू देव बाप्पा, पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. उपासना संगीतामधून 45 नंबरचं गीत आपल्या सर्वांना येईल. सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाच्या उले खडखडाटे, मन प्रेम रसाच्या उले खडखडाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव रास स्वर्ग मग येशू, सहवास पुरे तव रास स्वर्ग मग येशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू, नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. रूपटी तुझी गोमती मोती वसलेली, रूपटी तुझी गोमती मोती वसलेली. ती उभीच माझ्या पुढे असो केली, ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा, तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा. प्रभु रूपा येशी धरून येशू नावा, प्रभु रूपा येशी धरून येशू नावा. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन मना एक वासना तुझ्या सहजावे, मन मना एक वासना तुझ्या सहजावे. हे आयु येथले तुझेच ते वावे, हे आयु येथले तुझेच ते वावे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. आम्हाला माहिती आहे की परमेश्वराचं नाव, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हे सर्वश्रेष्ठ नाव आहे. ज्या नावामध्ये तुमचं आणि माझं तारण आहे. हे नाव इतकं गोड आहे की तुम्ही मी आमच्या कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये या नावाचा धावा करतो, आम्हाला सहाय्य मिळतं. आम्ही आनंदित आहोत काय?
या नावामध्ये आमचा आनंद द्विगुणित केला जातो. आम्ही दुःखी आहोत काय, आम्ही निराश आहोत काय, आम्ही गरजेत आहोत काय, हे नाव सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं नाव आहे, ज्यामध्ये आम्हाला सर्व गोष्टींचं सहाय्य या नावामध्ये आम्हाला प्राप्त होतं. आणि म्हणून टिळक म्हणतात, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन म्हणा एक वासना तुझ्या सह जावे, हे आयु येथले तुझेच ते व्हावे. ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये या नावाचं महत्व, या नावाचं सामर्थ्य, त्यातील गोडवा आपल्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे, ते लोक त्या नावाकरिता आपलं जीवन जगतात. त्यापैकी एक टिळक आम्हाला पाहायला भेटतात. प्रभूची स्तुती करूया. आणखीन एक गीत गाऊया. उपासना संगीतामधून 314 नंबरचं गीत, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा प्रार्थना अखंड हो, होता प्रार्थना विश्वासे हो, येते अंतकन हसे हो, येते अंतकन हसे हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ हो, नाशी संकटास मोड हो, नाशी संकटास मोड हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, प्रार्थनेने देव मैत्री हो, प्रार्थनेने देव मैत्री हो, होती जैसे पत्रोपत्री हो, होती जैसे पत्रोपत्री हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, ये तो प्रार्थनेचा त्रास हो, ये तो प्रार्थनेचा त्रास हो, होता सैतानाचा वास हो, होता सैतानाचा वास हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. आज डॉक्टर अर्पित आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की आज पुन्हा एक वार त्याने आपल्याला त्याच्या भक्ती मंदिरात येऊन त्याची भक्ती व त्याचं वचन ऐकण्याची संधी दिली. कित्येक लोक असे आहेत, कित्येक विश्वासणारे असे आहेत की आजचा दिवस ते बघू शकले नाही, पण परमेश्वराने आपल्यावर दया केली आणि आपण पापी असता परमेश्वराने आपल्याला पुन्हा एक वार एकत्र केलं. त्यासाठी त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण सर्व मिळून स्तोत्रसंहिता 138 काढूया. मी आपल्यासाठी वाचतो.
मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन. देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करीतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीत. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. देवबाप आपल्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. एक 8व्या वचनाबद्दल थोडंसं जर बोलायचं गेलं तर स्तोत्रकर्ता इथे म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. आणि एक प्रार्थना करतो की परमेश्वरा, तू आपल्या हातचे काम सोडू नको. तर मला हेच सांगायचं आहे या शेवटच्या वचनामधून की देवबापाने आपलं कार्य, आपल्या जीवनाविषयीच्या ज्या योजना आहेत त्या ऑलरेडी कार्य करणं सुरू केलेलं आहे. आपल्या मागण्याच्या आधीच देवबाप आपल्या आयुष्यात त्याच्या योजना पूर्ण करत असतो. तसंच परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे जे काही योजना आपल्याविषयीच्या आहेत तो ऑलरेडी त्याच्यावर कार्य करत आहे. बस आपल्याला त्याच्या मार्गात राहून, त्याच्या विश्वासात राहून आणि त्याच्या भयामध्ये राहून बस त्याला हेच विनंती करत आहे की देवा, तू आपल्या हातचं काम सोडू नको, कारण आपल्या जीवनाविषयीच्या ज्या काही योजना आहेत त्याने ऑलरेडी हातात घेतलेल्या आहेत. तर देवबाप नक्कीच त्याच्या वेळेस, जेव्हा त्याची वेळ येईल, ते उशिरा नाही होईल किंवा लवकर नाही होईल, तो त्याच्या वेळेस आपल्या सर्वांच्या जीवनात त्याच्या योजना लवकरात लवकर सिद्ध करेल. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. थँक्यू. यावेळेस मुलांचं क्वायर पुढे येईल आणि या क्वायर बरोबर परमेश्वराची स्तुती आराधना आपण करूया. परमेश्वर देवबापाच्या नावाला उंच करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचे काही गीतांद्वारे स्तुती करूया. स्तोत्रसंहिता 149 वचन 1 मध्ये असा म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. तर त्याचप्रमाणे आपण उपासना संगीत 555 नंबरचं गीत सांगा मला ती वार्ता आपण सर्वजण मिळून गाऊया. उपासना संगीत 555 नंबरचं गीत सांगा मला ती वार्ता. सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान जगियानी झाला सोडूनी सोक्यसा. सांगा अशी ती साधी की बाळास माझे मी कशी अपराधी मला आवडे. येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा मला ती आवडे. पाप्यास करुणिया साधीला जो सारा करुणिया सांगा तुझा चमत्कार. चंचल निर्मलानी नाही आठवना, मनी पीठ सायाला सांगा होवा
येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, मला ती आवडे. पापिष्ट मी अशाला येशू तारितो, मला हे प्रेमे सांगा, मी लक्ष लावितो. दुःखित असताना निराश होतो मी, मना दाया ती सांगाने हमी. येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, मला ती आवडे. कीर्ती कधी जगाची इष्ट दिसती, ते सांगा येशू प्रीती ती तृप्ती करीती. स्वर्गास पुढे जाया जगाला सोडणार, ती सांगा धीरा ध्याया तेने मी तारणार. येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, मला ती आवडे. येशूची प्रीती सांगा, मला ती आवडे. कोणाकोणाला येशूची प्रीती आवडते? आपल्या सर्वांना ती आवडते. तर त्याचप्रमाणे आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. स्तोत्रसंहिता 23 वचन 1 मध्ये असा म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तर आपण त्याचप्रमाणे दुसरं गीत गाऊया, येशू प्रिय मेंढपाळ. उपासना संगीत 451 नंबरचं गीत आहे, येशू प्रिय मेंढपाळ. आपण सर्वजण टाळ्या वाजून सर्व एक गीत गाऊया. प्रिय मेंढपाळा, पाळिया मागोया, येशू कुरनिया माला, आणि रक्षुनी घरा. येशू येशू प्रिय मेंढपाळा, पाळिया मागोया, तू करनिया माला, आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू धन्य येशू, भयवारी हो तारा. प्रिय येशू धन्य येशू, भयवारी हो तारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरितो, दूरी दुरित करोनी शोधी जे भक्तो. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरितो, दूरी दुरित करोनी शोधी जे भक्तो. प्रिय येशू धन्य येशू, एका मी प्रार्थितो. प्रिय येशू धन्य येशू, आम्ही प्रार्थितो.
जवळी मी घेई दीन जरी दुबळे देशी मधुवचने राखी प्रभू सगळे तू माझवळी मी दीन जरी दुबळे देशी मधुवचने राखी प्रभू सगळे प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुखे तारिले प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुखे तारिले वावानुग्रह तुझा इच्छा तव सुसावी हे अनन्य गुरु राजा प्रेमे मने व्यापारी वावानुग्रह तुझा इच्छा तव सुसावी हे अनन्य गुरु राजा प्रेमे मने व्यापारी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा करा ने तू कोरली आम्हाला आणि रक्षुनी घरा येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा करा ने तू कोरली आम्हाला आणि रक्षुनी घरा प्रिय येशू धन्य येशू भयवारी मोतारा प्रिय येशू धन्य येशू भयवारी होतारा येशू प्रिय मेंढपाळ पहाडी आम्हा कोकरा खरोखर देवबाप आपल्या एका मेंढरासारखा आपल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला किंवा एक लहान लेकराला तो मेंढरासारखा वागवत असतो. जरी ते एक मेंढरू जरी हरवलं तरी तो आपल्याला पुन्हा शोधून आपल्या मार्गामध्ये तो आपल्याला चालवतो त्याच्या वचनाद्वारे. त्याचप्रमाणे आपण आणखीन एक गीत गाणार आहोत, मेंढरू हरवलं. आपल्या सर्वांना येण्यासारखं गीत आहे. आपण सर्वजण मेंढरू हरवलं गीत गाणार आहोत. पापाची हिरवळ भुरड पडली, पापाची हिरवळ भुरड पडली, बहकुनिया गेलं, अहो बहकुनिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. पापाची हिरवळ भुरड पडली, पापाची हिरवळ भुरड पडली, बहकुनिया गेलं, अहो बहकुनिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. मनाचे विचार
विचार पडती मोह कळे ना समोर पापाचा डोह मनाचे विचार पडती मोह कळे ना समोर पापाचा डोह मोहाशी जडलं मोहाच पडलं मोहाशी जडलं पापात पडलं बहकुनिया गेला अहो बहकुनिया गेला मेंढरू हरवला मेंढरू हरवला मेंढरू हरवला मेंढरू हरवला वाढत गेला पापाचा भार देवापासून गेला ते दूर वाढत गेला पापाचा भार देवापासून गेला ते दूर पापाची सजा मरण दंड पापाची सजा मरण दंड विसरून या गेला अहो विसरून या गेला मेंढरू हरवला मेंढरू हरवला मेंढरू हरवला मेंढरू हरवला मेंढरू गेला पाप वाटेन शोधून काढला येशू राजान मेंढरू गेला पाप वाटेन शोधून काढला येशू राजान करता पश्चाताप पाप मुक्त झाला करता पश्चाताप पाप मुक्त झाला अघटित हे घडला अहो अघटित हे घडला मेंढरू सापडला मेंढरू सापडला मेंढरू सापडला मेंढरू सापडला पापाची हिरवळ भुरड पडली पापाची हिरवळ भुरड पडली बहकुनिया गेला अहो बहकुनिया गेला मेंढरू सापडला मेंढरू सापडला मेंढरू सापडला मेंढरू सापडला यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. आणि आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजवून जय जय प्रभू येशू की हालेलुया हे गीत गाऊया. आपलं सर्वांना येण्यासारखं गीत आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून आणि जोराने गीत गाऊया जय जय प्रभू येशू की. जय जय प्रभु हालेलुया जय जय प्रभु यीशु की हालेलुया हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो हालेलुया ओ हालेलुया खून की धारा बहती सूली से जिसमें धुले सब पाप दोनों अब तुम अपने हृदय को इसमें रहे आगार खून की धारा बहती सूली से जिसमें धुले सब पाप दोनों अब तुम अपने हृदय को उसमें रहे नाराज जय जय प्रभु यीशु की हालेलुया हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो हा 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 हालेलुया हो
हालेलुया आमीन। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो केवल हारा, नाव लगा लो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो केवल हारा, नाव लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। आहा हा 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 हालेलुया, ओ हो साना ला 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 ला। हालेलुया आमीन। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। आहा हा 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 हालेलुया, ओ हो साना ला 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 ला। हालेलुया आमीन। हरदम होगे साथ यीशु के, खुशी और शांति यारा। आएगा वह लेने तुमको, रहना तुम तैयार। हरदम होगे साथ यीशु के, खुशी और शांति यारा। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। आहा हा 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 हालेलुया, ओ साना ला 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 ला। हालेलुया आमीन। यावेळेस आपण आपलं लक्ष सर्व त्याचकडे लावू. आपण म्हणू की आपल्या देवाला की देवप्पा, आम्ही इथं उभं असताना देप्पा तू आमची स्थिती जाणतो देप्पा, परिस्थिती जाणतो देप्पा, सर्वांचे मनं ओळखणार आहे देप्पा तू. यावेळेस आपण आपलं लक्ष त्याचकडे लावत असताना एक गीत गाऊया, आराधना तेरी आराधना, यीशु मेरे तेरी आराधना. तू साइज जहाँ में कोई है नहीं, तुझ बिना आसरा मेरा है ना कहीं। रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे। तू साइज जहाँ में और कोई है नहीं, तुझ बिना आसरा मेरा है ना कहीं। रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे। आराधना तेरी आराधना,
आराधना यीशु मेरे तेरी आराधना अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे तो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे तेरी इच्छा पर ही तू मुझको चला भर दे पवित्र आत्मा से मुझको खुदा अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे तो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे तेरी इच्छा पर ही तू मुझको चला भर दे पवित्र आत्मा से मुझको खुदा आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा बन के रहबर मेरा तू चलना संग खुदा तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा तू मेरी चट्टान रहो तुझ में से सदा चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा बन के रहबर मेरा तू चलना संग खुदा तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा तू मेरी चट्टान रहो तुझ में से सदा आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना देवप्पा देवप्पा सुंदरशी देवप्पा सकाळ आम्हाला दाखवली देवप्पा त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा देवप्पा जे कोणी देवप्पा प्रत्येक व्यक्तीला देवप्पा प्रत्येक कुटुंबाला देखील देवप्पा तुझ्या हातात सोपवते देवप्पा जे देवप्पा येण्याच्या मार्गात आहेत देवप्पा त्यांचे मार्ग देखील तू मोकळे कर देवप्पा त्यांना इथे सुखरूपपणे घेऊन येण्यास देखील तुझं सहाय्य तुझं संरक्षणाचं कुंपण देवप्पा त्यांच्या भोवती तू असू दे देवप्पा देवप्पा आज देवप्पा कित्येक लोक आहेत देवप्पा ते कदाचित आजचा दिवस पाहू शकले नाहीत देवप्पा पण देवप्पा तू आम्हा सर्वांना इथे उपस्थित असल्यानं देवप्पा हा तुझा सुंदर असा दिवस दाखवला देवप्पा त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा तुझी स्तुती करतो देवप्पा जे काही देवप्पा आज आजारी लोक आहेत देवप्पा त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो देवप्पा त्या आजारी व्यक्तींना देखील देवप्पा तुझा स्पर्श तू कर देवप्पा आणि त्यांना तू देवप्पा त्या खाटीवरून देवप्पा त्या बिछाण्यावरून देवप्पा पुन्हा एक वार नवीन जीवन दे देवप्पा तेव्हा मागतो देवप्पा इथं उपस्थित असलेल्या सर्वांवरती तुझा आशीर्वादाचा हात तू ठेव देवप्पा आणि देवप्पा जे काही आम्ही आज स्तुती केली देवप्पा जे काही गाण्यांद्वारे देवप्पा ते तू मान्य करून घे देवप्पा आणि देवप्पा येणारा संदेश देखील तुझ्या हातात सोपव देवप्पा ते येणाऱ्या संदेशद्वारे देखील देवप्पा आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित तू कर देवप्पा असा आमचा विश्वास आहे देवप्पा आणि इथून पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवून देवप्पा येशूच्या गोड आणि पवित्र आत्मा मागतो म्हणून तू ऐक आमेन. एस्तेरचं पुस्तक एक वार पुन्हा आज उघडूया. दुसरा अध्याय
एस्तेरचं पुस्तक अध्याय 2 वचन 5 पासून 7 पर्यंत आपण वाचूया. एस्तेरचं पुस्तक अध्याय 2 वचन 5 पासून 7 पर्यंत. शिशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश या नावाचा एक बन्यामिनी यहुदी होता. बाबेलचा राजा नबुकदनेसर याने यहुदाचा राजा यखन्या याच्या बरोबर जे लोक यरुशलेमेहून पकडून नेले होते त्यांपैकी हा एक होता. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालन पोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला मान, महिमा, गौरव, सर्व सन्मान देतो. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना एक वार पुन्हा तू आज आमचं सहाय्य कर. देव बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोल आणि देव बापा तुझं गौरव तू आमच्या जीवनातून करून घे. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. एस्तेरच्या पुस्तकावरती आपण अभ्यास करत आहोत आणि आतापर्यंत 2 विषय या पुस्तकामधून आपण पाहिलेत. महत्त्वाचे विषय ते आहेत. मी सुरुवातीलाही सांगितलं की एस्तेरचं संपूर्ण पुस्तक हे जणू काही मेजवानीचं पुस्तक आहे आणि ज्यामध्ये मेजवानीने या पुस्तकाची सुरुवात होते आणि शेवट देखील, समारोप देखील मेजवानीने होते आणि म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा विषय या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, ज्यावरती आपण मनन केलेलं आहे. मागच्या रविवारी या पुस्तकातील अतिशय मुख्य कॅरेक्टर एस्तेरचं कॅरेक्टर यावरती आपण मनन केलं. एस्तेरच्या पुस्तकामधून एस्तेरच्या जीवनावरती आपण मनन केलं आणि या एस्तेरच्या जीवनावरती मनन करत असताना त्यामधून जे काही आध्यात्मिक बोध आम्हाला आहे, जे काही उत्तेजन आम्हाला आहे, त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. आपण त्यामधून एस्तेरच्या जीवनामधून आम्ही पाहिलं की एस्तेरच्या जीवनामध्ये देवाची योजना कशी पूर्णत्वास येते. एस्तेरच्या जीवनामधून आपण मागच्या रविवारी पाहिलं की प्रार्थना आणि उपवास यांचं सामर्थ्य किती मोठं आहे. एस्तेरच्या जीवनामधून आपण पाहिलं की आपली जबाबदारी पूर्ण करत असताना एस्तेरने कशा प्रकारचं समर्पण आणि कशा प्रकारचा धोका तिने त्या ठिकाणी पत्करला, परंतु जी जबाबदारी तिची होती ती तिने कशा प्रकारे पूर्ण केली. आणि म्हणून हे 2 विषय आपण या मागच्या 2 आठवड्यांमध्ये पाहिलेले आहेत. आज या पुस्तकावरती मनन करत असताना जे दुसरं मुख्य कॅरेक्टर आम्हाला पाहायला भेटतं मर्दखयाचं, त्या कॅरेक्टरवरती आज आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. मागच्या रविवारी पण मी तुम्हाला सांगितलं की पवित्र शास्त्रामधील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ना, हे आम्हाला बोध करणार आहे, ते आम्हाला शिकवणार आहे, त्यांच्याकडून आम्हाला उत्तेजन आहे. आणि म्हणून मर्दखयाच्या जीवनाकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो, याही व्यक्तीच्या जीवनामधून आम्हाला पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. ज्यावेळेस तुम्ही मर्दखयाच्या जीवनाकडं पाहता, धार्मिकता हा एक फार महत्त्वाचा विषय मर्दखयाच्या जीवनामधून आम्हाला शिकायला मिळतो. आणि म्हणून आज या पुस्तकातील हे जे दुसरं मुख्य कॅरेक्टर आम्हाला पाहायला भेटतं, त्याच्या जीवनाकडं आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. आणि आज परमेश्वर देव मर्दखयाच्या जीवनामधून तुम्हाला आणि मला काय उत्तेजन देतो त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया. मी तुम्हाला सांगितलं की मर्दखयाच्या जीवनाचा, या व्यक्तीचा अभ्यास करत असताना धार्मिकता हा एक फार महत्त्वाचा विषय आपल्याला शिकायला मिळतो. मग मर्दखयाच्या जीवनामधून आम्हाला धार्मिकते संदर्भात काय पाहायला भेटतं? आता धार्मिकता, रायचसनेस याचे वेगवेगळ्या डेफिनेशन्स, वेगवेगळ्या व्याख्या आमच्या समोर
येऊ शकतात. मर्दखयाच्या जीवनामधून ज्यावेळेस आम्ही धार्मिकतेकडे पाहतो, आम्हाला काय शिकायला मिळतं? जी पहिली गोष्ट आम्हाला मर्दखयाच्या जीवनामधून धार्मिकते संदर्भात शिकायला मिळते ती म्हणजे अध्याय 3 आणि वचन 2 ते 5. राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती. मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे. तेव्हा राजदरबारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस? ते रोज त्याला असे बोलत, तरी त्याने त्यांना जुमानले नाही. तेव्हा मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरिता त्यांनी हामानाच्या कानी ही गोष्ट घातली. आपण यहुदी आहोत असे त्याने त्यांना सांगितले होते. पहिली गोष्ट मर्दखयाच्या जीवनामधून धार्मिकते संदर्भात आम्हाला ही शिकायला मिळते. मर्दखय कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या विश्वासाबरोबर, त्याच्या धर्मसिद्धांताबरोबर तडजोड करत नाही. धार्मिकतेकरिता मर्दखयाच्या जीवनातून आम्ही पाहतो की केवळ मुजरा न करणे, हामानासमोर वाकून त्याला नमन न करणे, मुजरा न करणे, किती मोठा धोका त्यामुळं मर्दखय आणि त्याच्या लोकांवरती ओढवला होता. आम्ही एस्तरच्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे ना, आम्ही पूर्ण वाचून काढलेले, 2-2, 3-3, कदाचित कोणाचं त्याहीपेक्षा अधिक वेळेस वाचून झालं असेल. मर्दखय असेल किंवा यहुदी लोक असेल, त्यांच्यावरती जो धोका ओढवलेला होता, त्यांच्यावरती जे संकट ओढवलेलं होतं, त्याचं मूळ काय होतं? कुठून त्याची सुरुवात झाली? मर्दखय जो आहे हा हामानासमोर झुकत नाही. प्रियांनो, धर्मसिद्धांतासाठी, धार्मिकतेसाठी आम्हाला अशा प्रकारचा पावित्र्य, अशा प्रकारचं स्टँड आम्हाला घेता आला पाहिजे. आमच्या विश्वासासंदर्भात आम्हाला या प्रकारे भक्कमपणे उभं राहता आलं पाहिजे. मग त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये काय होईल हा दुय्यम भाग आहे. आम्हाला माहिती आहे की मर्दखयने त्यांना सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं? मी यहुदी आहे, मी यहुदी आहे. राजआज्ञा होती की हामानासमोर सर्वांनी झुकायचं, त्याला नमन करायचा, त्याला वाकून मुजरा करायचा, आणि सर्व लोक त्या राजदरबारामध्ये त्या प्रकारे करत होते. मर्दखय नाही करत. राजसेवक त्याला विचारतात की तू कोठवर ही राजआज्ञा मोडणार आहेस? त्याने त्यांना जुमानलं नाही. तो त्याच्या त्या निर्णयासोबत, तो त्याच्या त्या विश्वासासोबत खंबीर राहिला. तू आपला देव परमेश्वर ह्यालाच नमन कर, तू आपला देव परमेश्वर ह्यालाच नमन कर. आपल्या विश्वासाबरोबर प्रियांनो, जेव्हा मर्दखय भक्कमपणे उभा आहे, तो कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही, मग त्याचा परिणाम हा काही जरी झाला तरी त्याला त्याची पर्वा नाही. धार्मिकतेकरिता उभं राहणे, आपल्या विश्वासाकरिता, आपल्या धर्मसिद्धांतांकरिता उभं राहणे प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. ज्या जगामधून देवाने आम्हाला बाहेर बोलावलेलं आहे, ज्या लोकांमधून, ज्या परिस्थितींमधून देवाने आम्हाला बाहेर बोलावलेलं आहे, आणि आता जेव्हा तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणून या जगामध्ये जीवन जगत आहोत, प्रियांनो, आम्हाला आमच्या विश्वासाकरिता भक्कमपणे उभं राहता आलं पाहिजे. पुष्कळदा मनुष्य काय करतो? आम्हाला काय सांगितलेलं आहे, परमेश्वराची काय आज्ञा आहे, ती आज्ञा, आणि मग त्या आज्ञेमध्ये आपले विचार यांची सगळे सरमिसळ सगळं एकत्र करतात, आणि मग
देवाने एक सांगितलंय, त्यात आमचे विचार आम्ही टाकलेत आणि मग त्यामधून आम्ही आमच्यासाठी एक सोयीचा आणि सोपा मार्ग तयार करतो आणि मग आम्हाला असं वाटतं की आम्ही धार्मिकतेचं जीवन जगत आहोत. मनुष्य स्वतःसाठी आपल्या सोयीप्रमाणे धार्मिकतेचा मार्ग तयार करतो किंवा धार्मिकतेची व्याख्या तयार करतो. शास्त्री आणि परुषी हे लोक धार्मिक नियमशास्त्राच्या पालनामध्ये धार्मिक, परंतु तरीही प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा धिक्कार करतो. तरीही प्रभू येशू ख्रिस्त, आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यापासून तशा प्रकारच्या धार्मिकतेपासून आम्हाला सावध राहण्याकरिता सांगितलेलं आहे. प्रियानो, धार्मिकता काय आहे? देवाने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आचरण करणे. काय आहे धार्मिकता? देवाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला आचरण करायचंय. या गोष्टी तुम्ही करू नका, त्या गोष्टी आम्हाला नाही करायच्या. या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा, आम्हाला त्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. परंतु आम्ही काय करतो की त्या गोष्टींबरोबर राहण्यासाठी आम्ही आमच्याकरिता आमचे विचार देवाने जे सांगितलंय त्यात टाकतो आणि आमच्यासाठी एक सोयीचा मार्ग आम्ही तयार करतो. आम्हाला सावध राहायचं. पुष्कळदा धार्मिकतेचं जीवन जगत असताना, पुष्कळदा आपल्या विश्वासाकरिता ठामपणे उभं राहत असताना कधी कधी आमच्यासमोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि मग जेव्हा आमच्यासमोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, आम्ही त्या ठिकाणाहून सोयीच्या मार्गाने आम्ही बाजूला सरकून जातो. जेव्हा धार्मिकतेच्या मार्गाने आम्ही जीवन जगत असताना आम्हाला आमचं नुकसान दिसतं, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी अडखळतो. आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. मर्दखयाच्या जीवनामधून आम्हाला पाहायला भेटतं की त्याच्या विश्वासामध्ये तो ठामपणे त्या ठिकाणी उभा आहे. परिस्थिती कितीही बिघडू द्यात, राजआज्ञा काय आहे, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल, हामान राजसेवक माझ्याकडं काय कशा प्रकारे ते पाहत आहेत, या सर्व गोष्टी मर्दखयासाठी दुय्यम आहेत. महत्वाचं आहे की त्याच्या देवाने त्याला काय करण्याकरिता सांगितलेलं आहे. देवाने सांगितलं त्याप्रमाणे करणे प्रियांनो धार्मिकता आहे. नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो. धार्मिकतेचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, त्याला तो मान्य असतो, त्याला तो मान्य असतो. प्रियांनो, दुसरी गोष्ट जी आम्हाला मर्दखयाच्या संदर्भात शिकायला मिळते, धार्मिकतेच्या संदर्भात शिकायला मिळते, ती म्हणजे 2 अध्याय वचन 21 ते 23 पर्यंत. त्या दिवसात मर्दखय राजद्वारी बसत असे, तेव्हा राजाच्या द्वारपाळांपैकी त्याचे 2 खोजे बिथान व तेरेश हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते. मर्दखयास ही गोष्ट कळाली, तेव्हा त्याने एस्तेर राणीस ती सांगितली आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजास ती सांगितली. चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली, तेव्हा त्या दोघांना झाडावर फाशी दिली. हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की मर्दखय जो आहे हा त्या ठिकाणी जो अहश्वेरोश राजा आहे, ज्याच्या राजदरबारामध्ये मर्दखय हा बसणारा आहे, त्या राजाबरोबर मर्दखय विश्वासू आणि प्रामाणिक आहे. धार्मिकतेचा दुसरा भाग काय आहे? प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा. प्रामाणिकपणा. मग हा प्रामाणिकपणा, हा विश्वासूपणा आपल्या स्वतः सोबत तर आहेच, तो आपल्या शेजाऱ्यांसोबत तर आहेच, आणि हाच प्रामाणिकपणा, हाच विश्वासूपणा देवाने ज्या ठिकाणी आमची नेमणूक केलेली आहे त्या ठिकाणी देखील प्रामाणिक असणे, विश्वासू असणे
प्रियांनो, धार्मिकता त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते. आज आपल्या मंडळीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत. सर्व मेडिकल फील्डलाच आहेत का? नाही. कोणी मेडिकल फील्डमध्ये आहे, कोणी इंजिनिअरिंग आहे, कोणी पोलीस विभागात आहे है ना, कोणी आणखीन कशात आहे. प्रियांनो, आपण सर्वजण जे या ठिकाणी आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण आपलं काम करत आहोत, आपण आपली सेवा देत आहोत. त्या ठिकाणी देवाने तुमची नेमणूक केलेली आहे. मग तुम्ही लहानातील लहान काम असू द्यात किंवा मोठ्यातील मोठं काम असू द्या, हे जगाच्या दृष्टीने बरं काम सर्व सारखंच आहे, ते लहान असो की मोठं असो, परंतु जग ज्या प्रकारे पाहतं, तुम्ही कुठलंही काम करत असा, त्या कामामध्ये तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा विश्वासूपणा धार्मिकतेचं लक्षण आहे. कारण त्या ठिकाणी देवाने तुमची नेमणूक केलेली आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये जे इतर तुमचे सहकारी आहेत, कदाचित ते त्या ठिकाणी प्रामाणिक नसतील, कदाचित ते त्या ठिकाणी विश्वासू नसतील, आणि मग ते प्रामाणिक नाहीत, ते विश्वासू नाहीत, आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत म्हटल्यानंतर कधी कधी आम्हालाही मोह सुटतो. मनुष्याचं जीवन आहे. आणि मग पुष्कळदा न कळत आम्ही आमच्या कामासोबत, आम्ही आमच्या सेवेसोबत, ज्या क्षेत्रामध्ये देवाने आमची नेमणूक केलेली आहे त्याबरोबर आम्ही पुष्कळदा प्रामाणिक आणि विश्वासू राहत नाही. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. धार्मिक ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला मिळालेली आहे. तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवितो. तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवतो. प्रियांनो, ज्या ठिकाणी देवाने तुम्हाला नेमलेलं आहे, जे काम तुम्ही करत आहात, त्याच्या नावासाठी तुम्हाला त्यामध्ये प्रामाणिक आणि विश्वासू असावं लागेल. धार्मिकता आम्हाला त्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटते. मर्दखय त्या राजदरबारामध्ये आहे. राजाचे खोजे जे कोपायमान झालेले आहेत, स्पष्ट सांगितलं नाही त्यांना राजाचा का राग आला, परंतु ते कोपायमान झालेत आणि ते संधी शोधत आहेत कशाची? राजावरती हात टाकायचे. मर्दखयाच्या कानावरती ज्यावेळेस ही बाब आली, प्रियांनो, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचा विश्वासूपणा ही बाब त्याने त्या राजापर्यंत पोहोचविली. आणि ज्यावेळेस त्या सर्व गोष्टींची चौकशी करण्यात आली, आम्हाला पाहायला भेटते की ती गोष्ट सत्य ठरली आणि ते जे खोजे होते त्यांना त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली. धार्मिकतेचा दुसरा भाग आम्हाला पाहायला भेटतो, प्रामाणिक असणे, विश्वासू असणे. कामामध्ये म्हणा, कुटुंबामध्ये म्हणा, किंवा ज्या नात्यामध्ये तुम्ही आहात, ज्या कुठल्या संबंधामध्ये तुम्ही आहात, तुमचे मित्र असतील, तुमचं कुटुंब असेल, प्रामाणिक आणि विश्वासू आम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे. प्रियांनो, तिसरी गोष्ट मर्दखयाच्या जीवनामधून धार्मिकतेकरिता आम्हाला पाहायला भेटते. 4 अध्याय वचन 1 आणि 2. हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोंताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला. गोंताट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे. ही तिसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते की जेव्हा त्या राजदरबारामधून हा फरमान निघाला, ही आज्ञा निघाली की यहुदी लोकांचा एकाच दिवशी नायनाट करायचा, त्यांना संपवून टाकायचं. मर्दखयाच्या कानावरती जेव्हा ही बाब आली, प्रियांनो, त्याने आपले कपडे फाडले, गोंताट त्याने नेसलं आणि तो त्या ठिकाणी आक्रंदन करू लागला, रडू लागला, शोक करू लागला. प्रियांनो, धार्मिकता आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करणे, आपल्या लोकांचं ओझं
वाहून नेणे. धार्मिकाचं हृदय हे कसं असतं? धार्मिकाचं हृदय हे कळवळणारं हृदय असतं. धार्मिक कोण आहे बरं? कोण आहे धार्मिक? काय उत्तर द्याल जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की कोण धार्मिक आहे? काय उत्तर असेल तुमचं? फार कठीण उत्तर नाहीये बरं, फार सोपं उत्तर आहे. कोण आहे धार्मिक? कोण आहे नीतिमान? प्रभू येशू ख्रिस्त. एकमेव प्रभू येशू ख्रिस्त. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय कसं आहे? कळवळणारं हृदय आहे, रडणारं हृदय आहे. जेव्हा त्याने पाहिलं, ज्यावेळेस त्याने लोकांची अवस्था पाहिली, ज्यावेळेस त्याने लोकांची परिस्थिती पाहिली, प्रियांनो, त्याचं हृदय कळवळलं, तो रडला. प्रियांनो, धार्मिकाचं हृदय जे आहे ना, हे या प्रकारचं असतं. मर्दकै तर त्या ठिकाणी राजदरबारात होता, तो राजाच्या जवळ होता. परंतु ज्यावेळेस हा फरमान निघाला, तो गोंताट नेसतो, आक्रदन करतो, शोक करतो. आपल्या लोकांसाठी कळवळणारं हृदय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. असं म्हटलेलं आहे की कोणीही गोंताट नेसून ज्या प्रकारे मर्दखयाची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये कोणीही राजदरबाराच्या त्या अंगणामध्ये येऊ नये अशी आज्ञा होती. परंतु त्याकडे लक्ष न देता हा जो मर्दखय आहे, हा तिथपर्यंतही जातो. ओझ, बर्डन आपल्या लोकांसाठी, त्यांच्यावरती ओढवलेल्या संकटाविषयी. प्रियांनो, धार्मिकता या ठिकाणी आहे. धार्मिकाचं हृदय जे असतं ते आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतं. प्रियांनो, तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता मिळालेली आहे. तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनायचं आहे. रोज आणि रोज देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनवत आहे, त्याच्यामध्ये आम्हाला आकार देत आहे, घडवत आहे. मनुष्य जो देवाच्या प्रतिरूपामध्ये निर्माण करण्यात आला होता, परंतु अवाज्ञेमुळं, पापामुळं ते जे रूप आमच्यामध्ये बिघडून गेलं, तो आकार जो बिघडून गेला, पुन्हा एकदा देवाचा आत्मा आम्हाला त्या आकारामध्ये घेऊन येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तो साचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला आकार दिला जात आहे, आणि रोज आणि रोज आणि रोज आम्ही तो आकार घेत आहोत. कसं हृदय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं? तुमचं आणि माझंही तसंच हृदय असायला पाहिजे, कळवळणारं. पुष्कळदा आम्ही आमचं मन कठीण करतो, पुष्कळदा आम्ही परिस्थितीकडे पाहतो, पुष्कळदा आपण आपल्या लोकांकडे पाहतो, आणि मग त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही आमचं मन कठीण करून घेतो. प्रियांनो, धार्मिकाचं हृदय हे कळवळणारं असतं. मन कसं कठीण होतं माहितीये? कसं कठीण होतं? प्रियांनो, मुळातच देवाने आम्हाला असं निर्माण केलेलं आहे. तुम्ही पहा, आम्हाला रस्त्यांवरून जाणारे लोक असतात ना, पुष्कळदा त्यांच्याकडे पाहिलं की आमचं मन कळवळतं, आम्हाला कधी कधी दया येते. परंतु तीच बाब जेव्हा आम्ही आमच्या लोकांकडं पाहतो, त्यांच्या अवस्थेकडं पाहतो, त्यांच्या परिस्थितीकडं पाहतो, आमचं हृदय कठीण होऊन जातं. का बरं आम्हाला दया येत नाही? का बरं आमचं हृदय कळवळत नाही? का असं होतं? कारण माहिती आहे, आमचा जो वैरी आहे ना, आमचा जो शत्रू आहे ना, तो आमच्या मनामध्ये विचार टाकत राहतो. आम्हाला आमच्या लोकांकडे पाहिल्यानंतर, त्यांच्या दयनीय अवस्थेकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस आमचं हृदय कळवळू लागतं ना, दया येऊ लागते ना, लगेच आमच्या मनात विचार येतो, नाही नाही नाही, तो असाच आहे, त्याला असंच व्हायला पाहिजे, तो तसाच आहे, हे बरोबर आहे. ही धार्मिकता नाही प्रियांनो, ही धार्मिकता
नाही. जर आम्ही आमच्या लोकांसाठी आमचं मन कठीण करून घेतो तर आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्ही स्वतःला देवाच्या समोर घेऊन यावं. एखाद्याच्या दैन्य अवस्थेकडे पाहिल्यानंतर जर आम्ही डोळे फिरवतो, प्रियांनो, त्या ठिकाणी धार्मिकता नाही. तुमचा वैरी काणं असो, तुमचा शत्रू काणं असो, परंतु धार्मिकतेची जी कृती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, जे आम्ही करायला पाहिजे ते करायला कधी मुकू नका. कुठलीही संधी आपल्या जीवनामध्ये सोडू नका. आपल्या लोकांसाठी नेहमी ओझ्याने भरलेलं हृदय घेऊन आम्ही या जगामध्ये जीवन जगायचं आहे. प्रियांनो, चौथी गोष्ट आम्हाला धार्मिकते संदर्भात आणखीन शिकायला मिळते मर्दखायाच्या जीवनामधून. या एस्तेर पुस्तकाचं जे की वचन आम्ही पाहिलेलं आहे, 4था अध्याय आणि वचन 14. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल. कशावरून? ही चौथी गोष्ट आम्हाला मर्दखायाच्या जीवनातून पाहायला भेटते. तो एस्तेर राणीला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहे. जबाबदारीची जाणीव करून देत आहे. धार्मिकाचं हे काम आहे की देव त्या ठिकाणी काय करत आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी कशा प्रकारे आमची भूमिका असायला पाहिजे, आम्ही कशा प्रकारे समर्पित होऊन त्या ठिकाणी काम करायला पाहिजे याची जाणीव त्या ठिकाणी असते. मला असं वाटतं की जर मर्दखयाने गोंताट नेसलं नसतं, जर मर्दखयाने शोक केला नसता, तर एस्तेर राणीने कदाचित त्याची विचारपूस केली नसती. एस्तेर राणीने जर त्याची विचारपूस केली नसती तर कदाचित मर्दखायाला ही संधी प्राप्त झाली नसती की त्याने एस्तेरला तिच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. आणि जर मर्दखायाने एस्तेरला तिच्या जबाबदारीची जाणीव करून दिली नसती तर मग जी मध्यस्थी एस्तेरने राजासमोर आपल्या लोकांसाठी केली ती तिने कधीच केली नसती. धार्मिकता काय आहे प्रियांनो? धार्मिकता आहे देवासाठी आणि देवाच्या लोकांसाठी उभं राहणे. ही आहे धार्मिकता. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला पाचारण आहे. त्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला वेगळं असं केलेलं आहे प्रियांनो. धार्मिकता मर्दखायाच्या जीवनामधून धार्मिकतेकडं, धार्मिकतेच्या ज्या प्रकारे वेगवेगळ्या डेफिनेशन्स आमच्या समोर येऊ शकतात, धार्मिकता कशाला म्हणावी, या 4 गोष्टी आपण मर्दखायाच्या जीवनातून पाहिल्यात. काय प्रतिफळ मिळालं त्याला मनुष्याकडून? त्याचं मर्दखाय एक धार्मिक व्यक्ती म्हणून आम्ही पाहत आहोत. मनुष्याकडून काय प्रतिफळ मिळालं त्याला? राजाने, मर्दखयाने राजाचा जो जीव वाचवला, राजाने त्या गोष्टी इतिहासात नमूद करून ठेवल्या. पुस्तक बंद झालं. हामानाने काय केलं? मर्दखयासाठी फाशीचा खांब उभा केला. धार्मिकतेचं प्रतिफळ देवापासून प्राप्त होत असतं प्रियांनो. तुम्ही आणि मी जेव्हा धार्मिकतेचं जीवन जगतो, जेव्हा तुम्ही आणि मी धार्मिकतेच्या मार्गाने चालतो, प्रियांनो, आम्ही मनुष्याकडून अपेक्षा करू शकत नाही. धार्मिकाचं प्रतिफळ हे देवापासून आहे. त्या ठिकाणी राजाने तर इतिहासात नोंद करून तो बाजूला ठेवून दिला. हामानाने मर्दखयाकरिता फाशीचा खांब तयार केला. परंतु आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो की धार्मिकाचं प्रतिफळ हे परमेश्वरापासून आहे. आणि देव धार्मिकाला योग्य वेळी उंच करणारा, त्याचा सन्मान करणारा आहे. आणि म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला लीन करा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. प्रियांनो, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होणे. देवाने काय त्याचं प्रतिफळ हामानाला, मर्दखायाला दिलं? जर तुम्ही 6वा अध्याय वाचला तर तुम्हाला पाहायला मिळेल
की राजाकडून मर्दखायाचा सन्मान करण्यात आला. राजाने तर इतिहासात नमूद करून बंद करून ठेवलेलं होतं, परंतु राजाची झोप उडविणारा, आपण मागच्या वेळेस पाहिलं, राजाची झोप उडविणारा आणि आपल्या सेवकाचा त्याच्याकडून सन्मान करविणारा परमेश्वर आहे. आणि कोणाच्या हातून? ज्याने त्याच्याकरिता फाशीचा खांब तयार केला त्याच्याकडूनच. हे देवाचं काम आहे प्रियांनो. देव धार्मिकाला उंच करणारा परमेश्वर आहे. देव धार्मिकाकरिता काम करणारा आम्हाला परमेश्वर पाहायला भेटतो. एवढंच नव्हे, राजाकडून सन्मान तर झालाच. 8वा अध्याय आणि वचन 2 जर आम्ही पाहिलं तर ज्या हामानाने या मर्दखयासाठी फाशीचा खांब तयार केला होता, त्या त्या हामानाच्या घराचा कारभारी म्हणून मर्दखयाची नेमणूक करण्यात आली. 8वा अध्याय वचन 2. आणखीन काय? 10वा अध्याय वचन 3 जर तुम्ही वाचलं तर असं म्हटलेलं आहे की राजाच्या खालोखाल मर्दखयाचं स्थान होतं. अधिकार असेल, सन्मान असेल, परमेश्वरापासून प्राप्त होतो. परमेश्वर आहे जो धार्मिकाला या प्रकारे उंच करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, धार्मिकतेचं जीवन जगत असताना कधीही मनुष्याकडून प्रतिफळाची अपेक्षा करू नका. आम्ही धार्मिकतेचं जीवन मुळातच मनुष्यासाठी जगत नाही, तर तो आपल्या नावासाठी आम्हाला नीतिमार्गाने चालविणारा परमेश्वर आहे. आम्ही देवासाठी आमच्या धार्मिकतेचं जीवन आम्ही जगतो आणि म्हणून आमचं जे प्रतिफळ आहे ते देखील आम्हाला परमेश्वरापासूनच प्राप्त होतं. संपत असताना धार्मिकाच्या जीवनामध्ये पुष्कळदा आम्हाला पाहायला भेटतं की लोक हा समज करतात की मी देवाला भिवून वागलो, जर मी आज्ञा पालन केलं, जर मी धार्मिकतेचं जीवन जगलो तर माझ्या जीवनात कुठलेही संकट येणार नाही, माझ्या जीवनात कुठलेही आजार येणार नाही, मला कुठलाही त्रास होणार नाही. सत्य आहे काय? आम्हाला माहिती आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये मग तुम्ही धार्मिकतेचं जीवन जगा किंवा तुम्ही दुष्टाचं जीवन जगा, त्रास त्या ठिकाणी आहे, संकट त्या ठिकाणी आहेत, आजार त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कठीण प्रसंग त्या ठिकाणी आहेत. मर्दखय एक धार्मिक म्हणून आम्ही पाहतो, त्याच्या जीवनात कमी संकट होते का? किती त्रास त्याला आणि त्याच्या लोकांना त्या ठिकाणी झाला, कशा मनस्थितीतून, कशा परिस्थितीमधून त्या लोकांना जावं लागलं. हे मनुष्याचं जीवन आहे. धार्मिकाच्या जीवनामध्ये संकट असू शकतात, धार्मिकाच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग असू शकतात. आम्ही देवासाठी जीवन जगत असतानाही आम्ही त्रासाला सामोरे जाऊ शकतो. तुम्ही पवित्र शास्त्रातील कुठलंही कॅरेक्टर घ्या, अगदी तुम्ही जुन्या करारातून सुरुवात करा, नवीन करारापर्यंत या, धार्मिकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्रास हा तुम्हाला दिसूनच येईल, संकट हे तुम्हाला दिसूनच येईल. परंतु त्या सर्वांबरोबर एक फार महत्वाची बाब देखील दिसून येईल की देव त्या सर्वांमधून त्याला सोडवतो. का धार्मिकतेचं जीवन जगायचं आहे? कारण ज्यावेळेस आम्ही धार्मिकतेचं जीवन जगत असताना प्रसंगांना तोंड देतो, आम्हाला खात्री आहे की आमचा देव आम्हाला त्यामधून सोडवणारा परमेश्वर आहे. मर्दखय असेल, यहुदी लोक असेल, देवाने त्यांना बाहेर काढलं. जुन्या करारातून नवीन करारापर्यंत चालत या ज्या प्रत्येक धार्मिकाला त्रास झालेला आहे, देवाने त्यांना त्यामधून बाहेर काढलेलं आहे. देव तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत देखील विश्वासू आहे. जर तुम्ही आणि मी देवाकरिता धार्मिकतेचं जीवन जगत आहोत आणि धार्मिकतेचं जीवन जगत असतानाही आम्ही संकटांना तोंड देत आहोत, त्रासांना तोंड देत आहोत, आजारांना तोंड देत आहोत, तर खात्री बाळगा, नीतिमानाला फार कष्ट होतात, परंतु देव त्या सर्वांतून त्यांना सोडवतो. त्यांना बाहेर काढणारा, त्यांना आरोग्य देणारा, त्यांच्या जीवनामधली परिस्थिती बदलणारा, त्यांच्या सोबत उभा राहणारा
हा परमेश्वर देव आहे. आणि म्हणून प्रियांनो, एस्तेरच्या या पुस्तकामधून, मर्दखयाच्या जीवनामधून आज परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टीसाठी उत्तेजन देतं की या जगामध्ये तुम्ही आणि मी असताना प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता प्राप्त केलेले लोक आहोत. आणि म्हणून धार्मिकतेचं जीवन आम्हाला जगायचं आहे, धार्मिकतेच्या मार्गाने आम्हाला जीवन जगायचं आहे. मग त्यासाठी काही अडचणी आल्यात, कुठलेही प्रसंग समोर निर्माण झालेत, तरी आम्हाला ठाम उभं राहायचं आहे. देव आम्हाला त्या सर्वांमधून सोडवणारा आणि आम्हाला बाहेर काढणारा आमचा परमेश्वर आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन आमच्या समोर आहे, प्रियांनो, आज देवबापाचं वचन आमच्या बरोबर काय बोलत आहे, ते आम्हाला काय उत्तेजन देत आहे, आज आम्हाला काय करण्याची गरज आहे. देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणासोबत बोलणारा आहे. तुम्ही आणि मी धार्मिकतेकरिता वेगळे केलेले लोक आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता प्राप्त केलेले लोक आहोत. आणि म्हणून धार्मिकाचं जीवन आम्हाला जगायचं आहे. धार्मिकाचं जीवन आम्हाला जगायचं आहे. प्रियांनो, आज आम्ही ते जगत आहोत काय, आम्ही स्वतःला विचारूया. आज आम्ही आमच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहोत काय, स्वतःला विचारूया. आज आम्ही आमच्या कामाबरोबर, आम्ही आमच्या व्यवसायाबरोबर, आम्ही आमच्या लोकांबरोबर प्रामाणिक आणि विश्वासू आहोत काय, आपण स्वतःला विचारूया. आम्हाला काय करण्याची गरज आहे. आमच्या लोकांकडे पाहून आम्ही आमचं मन तर कठीण करत नाही ना. तुम्ही धार्मिकतेचं जीवन जगत आहात, परंतु मनुष्याकडून तुम्ही निराश झालेले आहात काय. धार्मिकतेचं प्रतिफळ मनुष्याकडून कधीच प्राप्त होणार नाही. देव आहे, देव मनुष्याला धार्मिकतेचं प्रतिफळ देणारा, त्याला उंच करणारा आहे. धार्मिकतेचं जीवन तुम्ही जगत आहात, परंतु तरीही कष्ट आहेत, तरीही त्रास आहेत, संकट आहेत. घाबरून जाऊ नका, कारण त्यातून परमेश्वर सोडविणारा आहे. देव दुष्टाला खाली करतो आणि धार्मिकाला उंच करतो. ज्या हामानाने मर्दखयासाठी फाशीचा खांब उभा केला, त्याच खांबावर हामानाला लटकविण्यात आलं. मर्दखयाला हामानाच्या घराचा कारभारी बनविण्यात आला. देव तुमच्या सोबत उभा राहणारा आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. तुला गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो. गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो. देव बापा, परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, धार्मिकतेचं जीवन जगण्याबरोबर करण्याकरता देव बापा तडजोड न करता तुझ्याकरिता उभं राहण्याकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनातून करून घे. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. तुला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. स्तवा
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.